श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 8, समास 10. शून्यत्व निरसन. प्रथम प्रापंचिक म्हणजे अज्ञानी लोकांच्या नाना प्रकारच्या मतांचं वर्णन इथे समर्थ करतायत. मतामतांचा गलबला कसा असतो पहा. सामान्य लोकांची मतं परस्पर विरोधी असतात. कुणी काही म्हणतं तर कुणी काही. कसं? संसाराविषयीची भिन्न मतं समर्थांनी दिलेली आहेत. कोणी म्हणतं संसार करता करता पार पडावं झालं. कोणी म्हणतं जीवावर देवाचं नियंत्रण असतं. कोणी म्हणतं संसार करताना दान करावं म्हणजे सद्गती मिळते. दुसरं कोणी म्हणतं दानधर्म कसला दानधर्म कसलं काय, सगळीकडे अधर्म बोकाळलाय, भली बुरी कामं करावीच लागतात. कुणी म्हणतं शास्त्र भांडार खूप आहे, ते अध्ययन न करता भगवंताचा केवळ उपदेश ऐकावा झालं. कुणी म्हणतं भूतदयाच सर्वात मोठी, मानवसेवा करावी. कुणी म्हणतं आपापल्या आचारधर्मानी राहावं आणि अंतकाळी भगवंताचं नाम घ्यावं म्हणजे झालं. अनेक अशी मतमतांतरं आहेत आणि यातून गोंधळ निर्माण होतं, कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं. पण संत वचनांवर विश्वास ठेवण्यासारखा नामी उपाय नाही. त्यामुळे मनाचा स्वभाव पालटतो. एका कडेला दृश्य विश्व आहे, दुसऱ्या कडेला परब्रह्म आहे आणि या दोन्हींच्या मध्ये शून्याचं स्थान आहे. वेडा साधक त्या शून्यालाच ब्रह्म समजत बसतो. हा शून्याचा अडथळा सूक्ष्म असतो. परब्रह्म दर्शन होण्यासाठी तो सूक्ष्म विवेकाने बाजूला करावा लागतो. या शून्य निरसनाचा अभ्यास सद्गुरूंच्याच मार्गदर्शनाने होतो आणि आत्मज्ञानाचं मुख्य ध्येय गाठता येतं. समर्थ म्हणतायत हा संपूर्ण ज्ञान दशक आणि त्यातील तत्वज्ञान आता सांगून झालं. स्टार नोट म्हणते अनुभव घ्या, प्रचिती घ्या आणि गोंधळ निर्माण न करता अभ्यासाला लागा. श्रीराम समर्थ श्रीराम.